तो हा स्वतःचं काहीच खात नाही. याच्यामध्ये किती जण आहे ऐका. मक्षिका, मशको, वेश्या, मूषको याचकस्ततः ग्रामणिर्गणकश्चैव सप्ते ते परभक्षका. हे 7 जण परभक्षक सांगितले. हे दुसऱ्याचं खातात. परभक्षक म्हणजे दुसऱ्याचंच खात राहतात. कोण कोण? सगळ्यात पहिलं मक्षिका, माशी कधी स्वतःचा मळा फुलवत नाही, ती कधी स्वतःचा स्वयंपाक बनवत नाही, ती कधी स्वतःचं अन्न खात नाही. म्हणून माशी ही परभक्षक सांगितली, ही दुसऱ्याचं खाते. मक्षिका, मशक म्हणजे मच्छर सुद्धा दुसऱ्याचंच रक्त पितो. मक्षिका, मशको, वेश्या सुद्धा दुसऱ्याच्याच धनावरती जगते. माऊली ज्ञानोबा म्हणतात वेश्या भोजी केवढा वेचे. मग दारही चेपून येते याचे. अहो, एकदा की पैसा संपल्यानंतर त्याला ती दाराची पायरीही चढू देत नाही. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी ही दुसऱ्याचंच खाते. वेश्या सुद्धा. मक्षिका, मशको, वेश्या. मूषको याचकस्ततः. मूषक म्हणजे उंदीर सुद्धाचं दुसऱ्याचंच खातो. उंदीर स्वतःचं कधीच काही बनवत नाही आणि कधीच काही करत नाही. उंदीर सुद्धा दुसऱ्याचंच खातो. मूषको. याचक म्हणजे भिकारी सुद्धा कधी स्वतः कमवत नाही. तो सुद्धा सिग्नल वरती उभा राहतो आणि भीक मागतो. आणि ग्रामणी म्हणजे आपल्याकडे जर बोलायचं ठरलं तर गाव पुढारी म्हटलं जातं. आता याचा आहार थोडा वेगळा आहे. हा काय खातो? हा खडी खातो, हा डांबर खातो, हा सुलभ शौचालय खातो, शौचालयाचे भांडे खातो. याचा आहारच थोडा वेगळा आहे. कुणाचा? गाव पुढाऱ्याचा. म्हणून ग्रामणी गणकाश्चैव सप्ते ते परभक्षका. हे 7 जण परभक्षक सांगितले. हे दुसऱ्याचं खातात.